पाटील साहेबाशिवाय व्यासपीठाच्या वरती कुणी येणार नाही. चला भाई सर्वप्रथम आदरणीय दादांच्या मराठा भगिनींच्या हस्ते या ठिकाणी ऑक्शन होईल. बाकी कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. फास्ट घ्या थोडं फास्ट घ्या. हा कुठं आहे? आणा लागेल. ओ घ्या चला हार घ्या ना. सत्कार कोण करणार आहे? घ्या लगेच फास्ट घ्या. यानंतर दादांचं ऑप्शन या ठिकाणी मराठा भगिनींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दादांचा सत्कार करण्यासाठी मी ज्यांची नावं घेतो त्यांनी व्यासपीठावरती या. विष्णू पवार, करण पवार जास्त नाव नका घेऊ. पोरीच्या हाताने ज्यांची टीम आहे त्यांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर येऊन समोर येऊन त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. आम्हाला खूप अर्जंट अंबेजोगाई जायचं आम्हाला. विनंती आपण सर्वांनी दादांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. कोण आला रे कोण आला? कोण आला रे कोण आला? जरंग पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. जरंग पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवा, जय जिजाऊ, जय शिवा. तुमचे आमचे नाते काय? सन्माननीय दादांचं स्वागत या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने, पांढरा पट्ट्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. सुस्वागतम प्रतीक्षा तुम्हारी, आगे भी हो तुम मनोज जी, आगे भी. भरत पवार यांना विनंती आपण समोर यावं, दादांचं स्वागत करावा. भरत पवार चला 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 झालेलं तरी खाली चला खाली चला झालेले खाली चला चला झालेले खाली चला. दादांचं स्वागत होत आहे. सुस्वागतम स्वागत करून घ्या. अरे माईक द्या चला खाली. बाकीचे खाली चला ना. बाकीचे चला ना. चला बरं खाली. चालेल चला चालेल चला चालेल चला खाली. ए बाकीचे चला आता. चला चला ना. ऐका ना आम्हाला आंबा वेळ झालाय. तुम्ही ऐका. दादा चला बरं. चला दीदी खाली बसा. बसा खाली बसा. खाली बसा. बसा खाली बसून या. बसून दे त्यांना. अरे बसा खाली. दादा दीदी बस. नागझरी गावातील जमलेला माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा दिवस. नवरात्री 2 कार्यक्रम अंबेजोगाईपर्यंत आणि 10च्या आत घ्यायचे. कारण मी जरा कायदा फॉलो करून मी लाईव्ह येते. फेसबुक पेज लाईव्ह 10च्या आत घ्यायचं. त्याच्या अगोदर असं नव्हतं, परंतु शेवटी मराठ्यांवरती अन्याय करायचं म्हणल्याच्या नंतर कायदा पण फक्त मराठ्यांसाठी. म्हणून 10च्या आत मला कार्यक्रम घ्यायचे. 10च्या पुढे नाही तर आणखी 2 घ्यायचे. त्यामुळे इथे कुठून रस्त्याने भेटत लोक रस्त्यावर थांबले आणि मी समाजाला मायबाप मानले. परिवारच माझा समाज आहे. त्यामुळे रस्त्यावर 4 बी लोक उभा असले तरी मी त्यांना डावलून पुढे जातो. त्यामुळे मला यायला विचार. आता नावीला एवढ्या वेळेस आता त्रास तुम्हाला सहन करायचा, कारण तुम्हाला कमी वेळ एवढ्या वेळेस एकदा आरक्षण मिळालं. पुन्हा एक मोठी सभा आपण आपल्या नागझरी गावात
आपण आपल्या सगळ्या परिसराने खूप आंदोलनाला साथ दिली. इथून पुढे या आंदोलनात आपण सगळ्यांनी ताकदीने साथ द्या. आरक्षणाचा विषय आता एकदम थोडा आहे. आरक्षण आपण अंतिम टप्प्यात आणून सोडले. आतापर्यंत 57 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. ते कधीच मिळत नव्हतं 70-75 वर्षापासून. आणि 57 लाखाच्या परिवारानं त्याचा फायदा आणि लाभ घेतलाय. जवळपास 57 लाख आणि त्यांच्या परिवाराचं मिळून अंदाजे 1.25 करोड मराठ्यांनी आतापर्यंत आरक्षण घेतलं. आता ज्या मराठ्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. तो कायद्याची अधिसूचना काढली, फक्त अंमलबजावणी राहिली. तीही 20 तारखेला झाली असती, परंतु देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकला आणि 10% आरक्षण दिलं. खरं तर 20 तारखेला सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती. इथं सगळ्या पक्षाच्या मराठ्यांना आरक्षण लागणार आहे आणि गोरगरीब शेतकरी मराठ्यांना नाही लागणार. त्याच्यात प्रत्येक मराठीने स्वतःचा मुलगा बघावा, पक्ष किंवा नेता बघू. तुम्ही पक्ष किंवा नेता जर बघितला तर तुमच्या लेकराचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आरक्षण मात्र मिळणार आहे. तुम्ही जर तुमच्या नजरेसमोर लेकरं ठेवले तर तुमच्या लेकराला 100% आरक्षण मिळणार. राज्यापासून केंद्रापर्यंत तुमचेच लेकर अधिकारी बनणार. एकदा आयुष्यातच पिढ्यांना पडतं लेकरांना आरक्षण द्या, मग तुम्हाला जे राजकारण कळत ते का. तुम्हाला कोणत्याच नेत्यापुढे हात पसरायची गरज लागणार नाही, कोणत्या. कारण एकदा जर आरक्षण मिळालं तर राज्यापासून केंद्रापर्यंत तुमचेच लेकर अधिकारी बनणार आहेत. तुम्हीच कॉलर टाईट करून रस्त्यानं चालणार आहे, पुन्हा पुढे हात पसरणार नाही. त्यामुळे ही लढाई थोडी राहिली, फक्त याच्यात राजकारण येऊ देऊ नका. काही लोक राजकारण आणतात. देवेंद्र फडणवीसांनी डाव साधला, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची तर न टिकणार 10% आरक्षण देईल. तेही मान्य न्यायालयाने 4 दिवसापूर्वी निर्णय दिला की येत्या भरतीत त्याचा फायदा घेता येणार नाही. देवेंद्र फडणवीसने एकाच दिवसात आयुष्याच्या पोराचा 2 जागेवरचा वाटोळ होता. 10% आरक्षण दिलं, तेही मान्य न्यायालयाने तुम्हाला घेता येणार नाही या लवकर भरती. आणि EW सुद्धा तीही रद्द केली. म्हणजे मराठ्यांच्या पोराला EWचाही फायदा घेता येत नाही आणि 10% आरक्षणाचा पण. कारण मी देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल सामान्यत एकही शब्द बोलला, पण ज्यावेळेस त्यांनी षडयंत्र करायला लागले त्यावेळेस मात्र मी सोडलं नाही. माझा नियमच वेगळा आहे. कारण मी समाजालाच म्हणतो, समाजावर माझी निष्ठा आहे. मी समाजाला दैवत आणि देव म्हणतो. समाजाच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी कोणाला सोडत नाही. किंवा मराठ्याचा असू नाही तर तो कोणाचाही असो, त्याला नाही सोडत. कारण माझ्या समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजे याच्यासाठी जीवाची बाजी लावून रात्रंदिवस आम्ही संघर्ष करतो. आणि तुम्ही एका दिवसात येऊ 20 तारखेचं सगळ्या सोयऱ्यांसाठी अधिवेशन बोलवलं आणि त्याच्यात जर करणार असाल तर ही मराठ्यांचा भाग. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्हीही पक्षाकडून जास्त ओढू नका. तुम्ही पक्षाकडून आणि नेत्याकडून ओढलं तर तुमचे पोरं आणि तुमच्या पोराच्या भविष्यात आजच अडचणी निर्माण झाल्या म्हणून समजा. त्यामुळे समोर जात ठेवा. जात जगली पाहिजे आणि लेकरं पण जगले पाहिजे. लेकरं नाही जगले तर जात जगत नाही, जात नाही जगली तर लेकरं जगत नाही. कारण आरक्षण हा विषय असणे त्याचा होऊन बसला समाजाच्या पण आणि आपल्या लेकरांचा. त्यामुळे लेकरं डोळ्यासमोर ठेवा. काही म्हणजे नेत्याला बोललं म्हणून काही मराठ्यांचे आमदार, काही जण आणि मंत्री तिकडून बोलायला लागले. मी बोललो तुम्हाला नेत्याला, तुला बोललो का? बोललो एवढं काय झालं लगे? त्याला अटक करा आणि अटक करा. मला अटक करायला हिंमत लागते. देवेंद्र फडणवीसांनी षडयंत्र रचायला नको. देवेंद्र फडणवीसांनी षडयंत्र रचलं म्हणून मला बोलावं लागलं. नसताना इथून मागं बोललो नाही. बोलण्याचा काय संबंध नाही. मला राजकारण करायचं नाही. याच्यात माझ्या समाजातील लेकरं मोठे झाले पाहिजेत हा माझा उद्देश. राजकारण माझा आणि माझ्या समाजाचा मार्गच नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, तुम्ही तिकडं राजकारण करा, काही करा, निवडून या आणि तिकडं उलटे पालटे पडा. आम्हाला काय देणं घेणं नाही.
आमचा प्रश्न फक्त आमचे लेकरं मोठे करण्यापाशी. उद्या तुम्ही आरक्षण द्या देवेंद्र फडणवीसांनी हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसते. पण आडवं शिरलं तर तुमचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय मराठी शांत बसणार नाही. कारण आमच्या लेकरांचं वाटोळ करणाऱ्याला आम्ही नाही सोडणार. इतका खालचा विचार करतो माणूस तो, आणि इतके खालचे दर्जाचे विचार एवढ्या मोठ्या नेत्याचे, एवढ्या मोठ्या घटनेच्या पदावर बसल्याची माणसं असली पाहिजेत कधीच नाही. माझा तर पोलीस बंदोबस्तच कमी केला होता. मग एक कौतुक करेल या हिंगोलीच्या आणि लातूरच्या एसपीचं. मला वाटतं कालपासून त्याने दोघांनी वाढवलं. मला गरज नाही त्याची संरक्षणाची, कारण हे खालच्या पोलिसांचा दोषच नाही. त्याला मस्ती आलेली, कारण तुम्हीच त्याला त्या पदावर बसले. याला चूक तुम्ही आहे, त्यांना नाही दोष देऊ शकत. कारण तुम्ही त्यांना तिथं बसवलं म्हणून ते आमच्या अन्नात विष घालायला लागले, आमचे लेकरं मरायला लागले. ना केंद्रीय कॉलेज मिळत इथं कोण आरक्षण घेणार नाही. राजकारणी मराठा पण घेणार, नोकरदार मराठा पण घेणार, व्यावसायिक मराठाही घेणार, शेतकरी कष्टकरी मराठाही घेणार. मग तुम्ही भांडताय नेमकं कुणाच्या बाजूला, जातीचे की नेत्याचे? मी बोललोय नेत्या, तुम्ही जातीकडून बोलायचं तर नेत्याकडून बोलायला लागले. म्हणजे तुम्ही पक्षाला बाप मानायला लागले, जातीला बाप मानत नाही की काय तुम्ही? तिथं जाती अगोदर केली पाहिजे, जातीचे पोरं मोठे झाले पाहिजे. हे सोडून तिसरं सुरू केलं. मला कोणाच्या देवेंद्र फडणवीस असून इतके कुणी असो, मला कोणाच्या संरक्षणाची सुद्धा गरज. फक्त त्याचा उद्देश होता माझ्यावर भाजपाच्या एखाद्या कार्यकर्त्याकडून हल्ला करून आणायचा. मी असं ऐकत नाही ना, कारण मी भुतत पण कशात नाही. यासाठी नियम त्याला काही नियम होते, मी कशातच भुतत नाही. कारण मी कोणाच्या लोकांना हात लावलेला नाही. माझ्या करोडो मराठीने कार्यक्रम दाखवला आणि मी 10% स्वीकारत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% स्वीकार, 10% स्वीकारू नाही शकत. त्याचं म्हणणं आहे तुम्ही समाजाला सांगा हे चांगलं आरक्षण आहे, हे टिकतंय. मी नाही माझ्या मायबाप समाजाशी फोटो बोलू शकतो, कारण ते आरक्षणात टिकणार नाही ते मी फोटो सांगणार नसतो. आणि करोडो पोरांचा वाटवा करून ते पाप डोक्यावर घेऊन रस्त्याने फिरू कसं नाही करू शकत नाही. मी आयुष्यभर जेलमध्ये सगळं, परंतु मराठी शिकायला नाही का. तुम्ही फक्त एकूण राहा, कसं आरक्षण करत नाही तुम्ही. त्याच्या मुलकावर पाहिजे महाराष्ट्र घेतो, याला सुट्टी देत नाही. त्याशिवाय मला त्यांनी हल्ला करून आणायचे, कुठं षडयंत्र करून गुतवायचं, कुठं अहवाल खोटा बनवायचा. यासाठी नेमली परवा आणि अहवाल तयार झालेला 8 दिवस झाले. वारे गृहमंत्री त्याला वाटतं तसं मला काही माहित होत नाही. त्यांनी माझं काय त्याला सगळं माहित होतं. याचा अर्थ त्यांनी माझ्यावरचे पस्तात फोडले माहित होतं, पैशाने फोडले असते. तुझ्या शेजारचे मी विश्वासानं फोडले, विश्वासानं घेतले. ते कोणत्याही जाती धर्माच्या ते सांगते किंवा असा डाव करतो. तर त्यांचे कित्येक आमदार आणि मंत्री मला आमदारात फोन करून सांगतो एवढं खुर्ची गेले आम्हाला लय बेजार केले, पण आम्हाला नव्हता आहे. तुम्ही राईट कार्यक्रम केला, चलून द्या आणि तुमच्या मनात. अशी वागणूक चांगली नाही. एखाद्या समाजावरती एखाद्या नेत्रावरती अन्याय करायचा. आणि माझं संरक्षण ठेवलं का नाही ठेवलं काय, माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला समर्थ आहे. त्याच्या मनात आणि तुम्ही मला अटक करणार, काय स्वप्न बघतात मला अटक करायची का? तर हा सत्तेचा आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. मी अगर मराठ्यांच्या बाजूला असंच राहिला तर याची समाजावर निष्ठा आहे. आणि निष्ठावान फोडणं खूप अवघड आहे. आणि त्यांचं तेच नेमकं दुखणं आहे. मी त्यांना फुटत पण नाही आणि मॅनेज पण होत. हे सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं. कारण आज 7 महिने झाले अख्खं सरकार एकीकडून आहे आणि मराठा समाज एकीकडून. त्यामध्ये एका पोराला आपल्याला इतकं झुंजायला लावलं, अख्खे पक्ष एकत्र आले. आत्ताच अधिवेशनातून बघा तुम्ही अर्थसंकल्पात विरोधी पक्षासहित सगळ्यांनी एक मतानं ठराव केला मंजूर 10% आरक्षणाचा. नाही तुम्ही हो म्हणले तुम्हाला जेल टाकेल. ते घाबरत इतके भ्रष्टाचारी माझ्या काय 13 शिबिरात घरावर नागपुरात काय घरावर आणि ते भागारात पिकत नाही आणि मी भेटत नाही. माझी काय आपल्याला काही कर, मी नाही मागे सरतो काही कर. मी म्हणत तुझे 7-8 आमंत्रित होती, त्यांनीच मला सांगायचं असतं फोन केले. मी करत असतो मग तरी आपण बाहेर सांगेल. मी डबड गिरीश माझे
गचपाला करून आलं पुढून मी ते मला म्हणते जरा वेळ पडला तर लय लाड केलं काय लाड केलं तुम्ही कॉफी पाहिजे मला बा आता पान दिला मला झोका देतो तू काही का पान तरी उकरून आणलं कोण नाही ते 15 रुपयाचा घातला ते जत्रातलं बेल्ट आणि लिंक करता चिडीवर वडी चला ते आणि मला म्हणते तो लाड केलं काय लाड केलं तो तू चांगला अंतर फुकट ते आपलं गेला 20 रुपयाची पाण्याची बाटली पिऊन गेला आमच्यासाठी 20 रुपये महत्वाचे आहेत कारण आमचे ते कष्टाचे पैशासाठी हरामीचे पैसे काम केले आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बसून पोहे खाल्ले निघाले आता त्यांची देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या नादाला तुम्ही लागू नका तुम्ही गलत माणसाला भेटला मी फुटत नसतो आणि तुम्हाला कोणाला भेट दिले त्या नादात तुम्ही पडू सुद्धा नका तुम्हाला उलट समजलं तुम्ही मी जाहीरपणानं या नागझरीतून गृहमंत्र्यांना सांगतो आमचं तुमचं शत्रुत्व नाही माझा राजकीय मार्ग नाही माझ्या गोरगरीब मराठी आरक्षण लागतं तुम्ही ते द्या तुमचा आमचा विषय सांगतो इकडं राजकारण करायला तुला काही कारण मला माहिती तुम्ही ऐकताय मीडियाच्या माध्यमातून मी जवळ झोपत नसतो तुम्ही झोपत नाही मला पक्का माहिती त्यामुळे तुम्ही मायामध्ये लागायच्या भानगडीत पडू नका तुम्ही नसलेलं तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करून घेताना माझ्या नादी लागू तुम्हाला बाकीचे बेले यासाठी कुणालाच तुम्ही ते तुम्हाला ज्यांनी 1,500 खुनं केले त्याच्यासाठी ज्याने 1000 कोटीचा घोटाळा केला त्याच्यासाठी एखादा मोठा हत्याकांड झाले त्याचा शोध लागत नाही त्यासाठी खूप मोठाला नंबर 2चे समुद्रात दिंडी त्यांच्यासाठी यासाठी माया वाटलं ही भारतातली पहिली घटना असेल आंदोलनाला यश केलं गृहमंत्री इतका कमी दिमागाचा माणूस पहिल्यांदा उघडा पडला आणि मला म्हणतो आई बहिणीवर बोलतो मी आई बहिणीला पण मानतो छत्रपतीचे विचार घेऊन सुद्धा चालतो आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त केली पण ते उपोषणात होतं 17 दिवस पोटात काही नाही तुम्हाला उपोषण नाही कळायचं परमेश्वर काय असतं उपोषण कशाला म्हणते तुम्हाला नाही कळायचं तुम्ही आमच्या गोरगरिबाच्या जीवाच्या गादीवर बसलेला त्यामुळे उपोषण काय कष्ट करून त्यागातून कसं वर जावं लागतं तुम्हाला नाही माहिती ते माझ्या मायबापाला गावात येऊन विचारा कष्ट म्हणजे काय असते आणि त्याग म्हणजे कशाला उपोषण म्हणजे काय कळायचं असताना 8 दिवस माझ्या शेजारी उपोषण करा मग तुम्हाला कळलं उपोषण म्हणजे काय आणि तुम्हाला मग कळलं पण हवाने घेतो तुमचे तुम्हाला तुमची घेरी सुद्धा सापडणार नाही पुन्हा तुम्ही माझ्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका मी तुम्हाला फुटूच शकत नाही तुम्हाला माझा शब्द आहे नाही बाबा एकजूट राहा लेकरांना आरक्षण मिळतं एकजूट राहा माझा शब्द आहे तुम्हाला माझा जीव जरी गेला मी जेलमध्ये जरी सोडलं ना तरी तुमच्याशी गद्दारी करणार नाही कधीच करणार नाही माझी मन का पुण्य तरी मी हटत नाही पण ओबीसीतून आरक्षण घेऊन तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा विजयाचा घोडा टाकल्याशिवाय 1 इंच सुद्धा मागे सरकणार नाही हे शब्द तो माझ्या थांबतो धन्यवाद चालता येत नाही.